नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे आनंदी राहा, हसत खेळत राहा, मजेत राहा आणि भाई पावसाळ्याचा आनंद घ्या. महाराष्ट्र हा आपला प्रदेश पावसाळ्यात खरंच फिरण्यासारखा आहे. सो मित्रांनो, आज पुन्हा आपण आलो आहे आदित्य मोटर्स इथे. सो इथे यांच्याकडे स्टॉक अपडेट झालाय. सो आज आपल्याला काही चांगल्या व गाड्या मस्त गाड्या आज आपण इथे सेकंड हँड मध्ये अनुभवणार आहोत. आणि मित्रांनो, मराठी उद्योजकाला व मराठी व्यावसायिकांना आपलाही पाठिंबा असू द्या. जर आपल्याला कधी सेकंड हँड गाडी घ्यायची असेल तर या नंबरवरती, दिलेल्या नंबरवरती खरंच संपर्क करा. जर ह्यांच्याकडे रेडी स्टॉक अवेलेबल नसेल तर स्टॉक अवेलेबल करून तुम्हाला सर सगळे माहिती देतील. सो चला आता एक्सप्लोर करूया आपण काही गाड्या. लेट्स गो. तो मित्रांनो, आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया या लाल भडक गाडीने, जी आहे कॉम्पॅक्ट एक्सयूव्ही सेगमेंटची गाडी आहे. सो मित्रांनो, महिंद्राने 3 गाड्या त्यावेळेला लॉन्च केल्या होत्या. KUV 100 होती, TUV 300 होती आणि XUV 500 होती. सो TUV 300 काल मित्रांनो आपण एका डीलरशिप मध्ये एक्सप्लोर केली. व्हिडिओ माझ्या चॅनल वरती आहे, नक्की बघून घ्या. सो आज आपल्या समोर जी आहे ती आहे मित्रांनो XUV 500. याला कॉम्पॅक्ट सेगमेंट सिडॅन म्हणतात मित्रांनो. 5 सीटर सिडॅन असते ही, पण ह्याच्यामध्ये आतमध्ये आपल्याला फीचर लोडेड गाडी भेटते आणि महिंद्राची बिल्ड क्वालिटी वगैरे आपल्याला माहितीच आहे. सो आपल्या समोर जो मित्रांनो आता हा मॉडेल आहे ना, हा थोडासा म्हणतात ना, एक प्रॉपर म्हणजे डिसेंट गाडी आहे. गाडीमध्ये ॲजचं जसं काय आपल्याला वेअर अँड टेअर किंवा युजन वगैरे बघायला भेटत नाही आहे. तर फर्स्ट ओनर मित्रांनो ही गाडी आहे. सो चला तर ही गाडी थोडीशी म्हणतात ना, नवीन गाडी आहे, 2017चा मॉडेल आहे. सो आतमध्ये जाऊन आपण थोडासा इंटिरियर एक्सप्लोर करूया मित्रांनो. आणि या गाडीमध्ये मित्रांनो आपल्याला 2 बॉटल होल्डर्स बघायला भेटतात, 1 लिटर आणि हाफ लिटरचं बॉटल. इथे आपल्याला फ्यूज बॉक्स बघायला भेटत आहे गाडीमध्ये. आणि गाडीचं इंटिरियर मित्रांनो नीट, क्लीन आणि टिच कंडिशन मध्ये आहे. इथे आपल्याला वायरलेस चार्जर मित्रांनो, इफ आय एम नॉट रॉंग, ते वायरलेस चार्जर आहे. तिकडे आपल्याला वरती स्टोरेज आहे, खालती आपल्याला ग्लव्ह बॉक्स आहे, टच स्क्रीन भेटत आहे गाडीमध्ये. इथे आपल्याला स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल सुद्धा गाडीमध्ये बघायला भेटत आहे. आणि हा साईडचा मित्रांनो जो बॉक्स आहे, साईड मधला जो बॉक्स आहे तो खरंच खूप डीप आणि आतमध्ये खोल आहे. त्यामुळे बोलतात ना, आर्मरेस्ट आपण प्रॉपर तिथे आपण स्टोरेज येऊ शकतो. आणि मित्रांनो इथे बघा, पिशवी जी वरती असते ती म्हणजे बोलतात ना काढलेली नाहीये, म्हणजे ज्याने कोणी ह्याच्या आधी ही गाडी ठेवली आहे ती प्रेमाने खूप गाडी ठेवलेली आहे. आणि ओव्हरऑल गाडीचं जे सीट वगैरे आहेत मित्रांनो तेही खूप सही आहे. फ्लोर मॅटिंग वगैरे केलेली आहे आणि गाडीची ओव्हरऑल जी कंडिशन आहे ती खरंच खूप सही आहे. सो या गाडीची मित्रांनो जी डीलर आस्किंग प्राइस आहे ती आहे 7,40,000 रुपये. सो मित्रांनो, आता वळूया आपण सिडॅन सेगमेंटकडे. आणि सिडॅन सेगमेंटचे मित्रांनो मी ह्याच्या आधी सांगितलंय की आपल्याला जर सिडॅन सेगमेंटमध्ये मित्रांनो आपण सेकंड हँड गाडी बघत असाल ना, तर सिडॅन सेगमेंटमध्ये आपल्याला अक्रॉस द डीलर्स खूप चांगले आणि खूप बेटर ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल बघायला भेटतात. आणि खूप जास्त म्हणजे म्हणतात ना, आत्ता काही वर्षाआधी आपल्याकडे सब 4 मीटर आहे किंवा SUVचा ट्रेंड चालू झाला, पण त्याच्या आधी एक खूप मोठा काळ सिडॅनचा भारतामध्ये होऊन गेला. त्यावेळेला सिडॅनमध्ये आपल्याला अक्रॉस द कंपनीज, अक्रॉस द व्हेरियंट्स, वर्ष सगळं ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल असतात. त्यामुळे त्या गोष्टीचा आपण मित्रांनो थोडासा जर मार्केट रिसर्च केला किंवा त्या गोष्टीमध्ये आपण जर थोडासा वेळ घातला ना, तर आपल्याला पाहिजे त्या बजेटमध्ये आपल्याला पाहिजे तसा मॉडेल, हा थोडंसं कुठेतरी आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं, पण आपल्याला एक मनाला पाहिजे तसं मॉडेल आपल्याला नक्की सिडॅन सेगमेंटमध्ये भेटणार आहे. सो आपल्या समोर जो आता मॉडेल आहे मित्रांनो, तो सेकंड ओनर मॉडेल आहे. 65,000 किलोमीटर चाललाय. 2012चा प्युअर पेट्रोल व्हेरियंट आहे. आणि या गाडीची जी डीलर आस्किंग प्राइस आहे ती आहे 2,75,000 रुपये. सो आता मित्रांनो आलं आपल्या आजच्या या ब्लॉगच्या स्पेशल सेगमेंटमध्ये, ते म्हणजे तुम्हाला होंडा सिटीचे मित्रांनो मी 3 व्हेरियंट्स दाखवणार आहे. बेस असेल किंवा मिड असेल, टॉप असेल, आपल्याकडे वेगवेगळ्या वर्षाचे असे 3 होंडा सिटीचे मॉडेल्स आहेत. सो हे तिन्ही मॉडेल्स आता आपण एक्सप्लोर करणार आहोत. आणि होंडा सिटी मित्रांनो एक गाडी अशी आहे ना, की जी आताही मार्केटमध्ये रनिंग आहे, जी सेल होते नवीन गाडी. त्यामुळे या गाडीचं जे स्पेअर पार्टची अवेबिलिटी असते किंवा मेकॅनिक्सचं जे असतं, त्यामुळे या गाडीला मेंटेन करायला मित्रांनो आपल्याला ॲजचं जसं काही प्रॉब्लेम नाही होत. आणि होंडाच्या गाड्या ॲजचं जसं हेवी मेंटेनन्स मित्रांनो मागत नाही, त्या मामल्यामध्ये होंडाच्या गाड्या थोड्याशा बेटर असतात. सो आपल्या समोर जो मित्रांनो आता आपण बघत आहोत, हा आहे होंडा सिटीचा मरून कलरचा मॉडेल आहे. आणि या गाडीचे जे डिटेल्स आहेत ते असे आहेत की या गाडीचं जे मेक आहे ते आहे आपलं 2014चं सिंगल ओनर आहे. होंडा सिटी S व्हेरियंट आहे. आणि ही गाडीचं जे डीलर आस्किंग प्राइस आहे ती आहे 3,85,000 रुपये.
सो ही आहे मित्रांनो आपली पुढची होंडा सिटी. सो होंडा सिटीचं मित्रांनो एक गोष्ट चांगली ही आहे ना, की जर आपल्याला चांगली बजेटमध्ये जर मित्रांनो होंडा सिटी भेटली ना, तर ती गाडी आपण काही वेळ आपल्याकडे ठेवून आपण फ्लिप करू शकतो. कारण होंडा सिटीचा जो सेकंड हँडमध्ये सुद्धा जो एक मार्केट डिमांड आहे ना, तोही खरंच खूप चांगला आहे. त्यामुळे आपण थोडीशी यूज करून म्हणजे म्हणतात ना, गाडीवरती जर आपण नवीन ड्रायव्हर असाल, स्पेशली आपल्याला सिडॅन सेगमेंटच्या गाडीमध्ये एक्सप्लोर करायचं असेल, सो आपण त्याच्यामध्ये थोडंसं म्हणतात ना, एक्सप्लोर करून आपण फ्लिप करू शकतो. आपल्याला रिसेल व्हॅल्यू ही या गाडीची चांगली येते. सो आपली पुढची आता आपल्या समोरची जी व्हाईट कलरची होंडा सिटी आहे मित्रांनो, हा मॅन्युअल ट्रान्समिशन व्ही व्हेरियंट आहे. गाडीचा सिंगल ओनर आहे आणि या गाडीची जी मित्रांनो डीलर आस्किंग प्राइस आहे ती आहे आपल्याला 2,10,000 रुपये. सो या प्राइस रेंजमध्ये मित्रांनो आपल्याला आतमध्ये एवढं मोठं टचस्क्रीन बघायला भेटत आहे आणि गाडीचं जे इंटिरियर व एक्सटिरियर आहे ना मित्रांनो, ते आजचं जसं कुठे म्हणतात ना डेंट वगैरे नाहीये किंवा आजचं जसं कुठे मोठं इम्पॅक्ट किंवा असं काही वेअर अँड टेअर नाहीये गाडीमध्ये. तो या प्राइस रेंजमध्ये मित्रांनो ही गाडी खरंच खूप चांगली आहे. सो मित्रांनो आपली पुढची होंडा सिटी आहे ही ब्लॅक ब्युटी आहे. सो मित्रांनो गेली आता जेव्हापासून मी हे सेकंड हँड सिरीज चालू केलं आहे गाड्यांचं, त्यावेळेला मी भरपूर गाड्या मित्रांनो एक्सप्लोर केल्या आहे. गाड्यांच्या आतून बाहेरून वगैरे मी गाड्या बघितल्या आहेत. सो एक अशी गाडी असते ना मित्रांनो, की जी या सगळ्यांमध्ये जर मला घ्यावीशी वाटली जर कुठली गाडी असेल तर ती मित्रांनो ही गाडी आहे, जी आपल्या समोर आता होंडा सिटीचा जो हा व्हेरियंट उभा आहे. सो ही गाडी मित्रांनो आतून बाहेरून पुढून मागून म्हणजे आता माझी जी होंडा माझ्याकडे जी टाटा टिगॉर आहे त्याच्यापेक्षा म्हणतात ना कुठेतरी या गाडीमध्ये बसल्यावरती मित्रांनो जे मला फील झालं किंवा जे ओव्हरऑल या गाडीचा जो मला अँबियन्स असेल किंवा आतमधला जो पूर्ण कन्सोल वगैरे असेल ना मित्रांनो, खरंच खूप मला बरी वाटली. होंडा सिटी तशी माझ्या बोलतात ना जवळची गाडी आहे. मला एक बोलतात ना माझी फेव्हरेट कार आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या समोर जी आता ही गाडी आहे ना मित्रांनो, ही खरंच खूप म्हणजे म्हणतात ना वेल मेंटेन गाडी आहे आणि ही गाडी मित्रांनो फर्स्ट ओनर आहे आणि ज्यांनी कोणी मित्रांनो ही गाडी ठेवली आहे ना आपल्या त्यांनी खरंच खूप प्रेमाने मित्रांनो ही गाडी ठेवलेली आहे. सो या गाडीचं मित्रांनो चला आपण आतमध्ये जाऊया. थोडं म्हणजे म्हणतात ना इंटिरियर एक्सप्लोर करूया. म्हणतात ना खूप अशा कमी गाड्या असतात ज्याच्या आतमध्ये बसून थोड्या वेळ प्रॉपर इंटिरियर एक्सप्लोर करावं असं आपल्याला वाटतं. सो या गाडीमध्ये सनरूफ आहे आणि या गाडीचं मी तुम्हाला साऊंडही ऐकवतो. सो थोड्या वेळ आतमध्ये बसूया, इंटिरियर एक्सप्लोर करूया आणि मग तुम्हाला मी या गाडीचे डिटेल्स काय ते सांगतो. सो मित्रांनो ही गाडी आतून खरंच खूप सही आहे. याच्यामध्ये इकोचं बटन किंवा ओव्हरव्ह्यू ॲडजस्टचं बटन आपल्याला इथे साईडला बघायला भेटत आहे आणि ओव्हरऑल मित्रांनो खरंच म्हणजे एक ZXi व्हेरियंट आहे. ते खरंच म्हणजे म्हणतात ना गाडीचं जे ओव्हरऑल लुक आहे ते खरंच खूप चांगलं आहे आणि खरंच तुम्हाला मनापासून सांगू का खरं आता या गाडीतनं माझी पर्सनली अशी बाहेर जायची इच्छा नाही आहे. सो इथे आपल्याला म्हणतात ना 2 USB स्लॉट्स आहेत. त्याच्यानंतर आपल्याला HDMI स्लॉट्स बघायला भेटत आहे आणि साईडला आता हे आपलं चार्जर स्लॉट बघायला भेटत आहे. सो हे खूप कमी बघायला भेटतं. आणि आता चला या गाडीचं थोडंसं आपण म्हणतात ना आपलं सनरूफ जे आहे ते ओपन करून बघूया. सो सही आहे मित्रांनो, फुल म्हणजे म्हणतात ना बघा काय स्मूथ मुवमेंट आहे. सो ज्यांनी कोणी मित्रांनो ही गाडी ठेवली आहे ना, मी खरंच सांगतो त्यांनी खूप प्रेमाने मित्रांनो ही गाडी ठेवलेली आहे. सो या गाडीचे जे मित्रांनो डिटेल्स आहेत ते याप्रमाणे आहेत. सो ही सिटी ZX टॉप मॉडेल आहे विथ सनरूफ ऑटोमॅटिक 2017चा सिंगल ओनर मॉडेल आहे. इन्शुरन्स व्हॅलिड आहे आणि या गाडीची जी डीलर आस्किंग प्राइस आहे मित्रांनो ती आहे 6,80,000 रुपये, नेगोशिएबल आहे. सो मित्रांनो खरंच जर सिडॅन बघत असाल आणि थोडंसं आपलं बजेट असेल ना, मी खरं सांगतो ही गाडी नक्की कन्सिडर करा. सो मित्रांनो आता व्हिडिओच्या शेवटी एक बजेट सेगमेंटची गाडी. सो मित्रांनो आपल्या समोर जी आता उभी आहे ती आहे i10 मॅग्ना कापा व्हेरियंट 1.2 लिटर. सो मित्रांनो ही गाडी स्पेशली आपल्या त्या युजरसाठी किंवा त्या प्रेक्षकांसाठी आहे जे म्हणतात ना एक शिकण्यासाठी एक चांगलीशी गाडी बघत आहेत, जे फर्स्ट युजर आहेत, फर्स्ट टाइम गाडी ओन करणार आहेत. सो त्यांच्यासाठी मित्रांनो ही गाडी आहे. त्यामुळे गाडीचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स म्हणजे म्हणतात ना गाडीचा ओव्हरऑल मेंटेनन्स कसा असतो या सगळ्या गोष्टीचा मित्रांनो आपल्याला अंदाजा येण्यासाठी सुरुवातीला मित्रांनो एक कमी बजेटची गाडी आपल्याकडे असली तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या पर्सनली आपल्याला एक्सपिरियन्स करायला भेटतात, अनुभव करायला भेटतात, ते या सगळ्या गाड्यातनं
असतात आणि त्यातल्या त्यात मित्रांनो जर एवढी फिट अँड माइंड कंडिशन म्हणजे आता इथे बटनावरती बघा मित्रांनो वेअर जे बोट असतात ना म्हणजे कलर गेलेलं असतं वगैरे तसंही आपल्याला काही बघायला भेटत नाहीये. मागच्या बाजूला या गाडीचे सीट्स वगैरे म्हणतात नाही तर मिंट कंडिशन मध्ये मित्रांनो ही गाडी आपल्याला बघायला भेटत आहे. सो गाडी खरंच खूप चांगली आहे आणि फर्स्ट ओनरसाठी फर्स्ट युजरसाठी असेल थोडा वेळ मित्रांनो वर्ष 2 वर्ष गाडीवरती मस्त आपण हात साफ करू शकतो आणि खरंच म्हणजे मस्त गाडी आहे. सो या गाडीची मित्रांनो डीलर आस्किंग प्राइस आहे 1,75,000 रुपये. सो धन्यवाद मित्रांनो या व्हिडिओशी कनेक्ट केल्याबद्दल. या व्हिडिओमध्ये आपण काही मस्त सिडॅन्स बघितली, एक आपण एसयूव्ही बघितली कॉम्पॅक्ट सेगमेंटची. सो असेच अजूनही डीलर्स मित्रांनो आपण एक्सप्लोर करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये खूप चांगलं कंटेंट आपल्या चॅनलवरती येणार आहे. सो धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा व्हिडिओशी कनेक्ट केल्याबद्दल. थँक यू.